सर्वांना शरणू शरणार्थी. आज आपण शरण अल्लम प्रभुदेव म्हणजेच अनुभव मंटपाचे प्रथम अध्यक्ष, जंगम चैतन्य, जंगम संघाचे प्रमुख, ज्यांनी पूर्ण भारत देशामध्ये शरण तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार केला, सर्व जंगम संघाची निर्मिती करून त्याचं नेतृत्व केलं आणि अनुभव मंटपाचं प्रथम अध्यक्षपद भूषवलं. ज्या महात्मा बसवांनी आणि शरणांनी अल्लम प्रभू यांना प्रथम अध्यक्ष अनुभव मंटपाचं नेमलं, त्याचं कारण म्हणजे अल्लम प्रभू यांचं प्रगल्भ ज्ञान, बुद्धिमत्ता, अनुभव, इष्टलिंग योग साधना आणि अशा पद्धतीने पूर्ण समाजामध्ये काम करण्याची त्यांची नीती व भक्ती या सर्व अंगांना धरून त्यांचा विचार करून त्यांना अध्यक्ष करण्यात आलं होतं. तर त्यांचं वचन आपण आज पाहणार आहोत. अहो, तुम्ही निराकार निर्माय असल्याने, आकाश प्रकाश नसताना, साक्ष सभा नसताना, चराचर सृष्टीची रचना झालेली नसताना, आधारातील विभूती काढून ही पृथ्वी स्थिर करण्यासाठी 65 कोटी विस्तीर्ण भूमंडलास घेरून वाहिले सप्तसागर, 86 कोटीपैकी 97 लक्षावधीपर्यंत भुवनमंडलास उदय झाले ब्रह्मांड, 66 कोटी तारामंडल म्हणजे प्रकाशमान होऊनी 12 ज्योती स्थापून दाविलेली 14 भुवने, या जगातील लोकांचा घोळका राखणारा गुराखी आपण होऊनी, 84 लक्ष जीवराशींचा रक्षण करता आपण होऊनी, सर्वांच्या नाशाला रक्षणाला असलेली सत्य स्थिती मी पाहिली, गुहेश्वरा तुमच्या श्रीचरणी नमो नमो म्हणत असे मी. तर गुहेश्वरा हे शरण अल्लम प्रभू यांचं वचनांकित आहे. जसं बसवण्णा यांचं कुडल संगम देव आहे, त्याच्यानंतर अक्कमहादेवी यांचं चन्नमल्लिकार्जुन आहे. अशा पद्धतीने विविध शरणांचे वचन यांचं वचनांकित आहे. ते वचन सर्वांच्या लक्षात यावेत यासाठी ते वचनांकित पुढे आलेलं आहे, किंवा त्यांची श्रद्धा ज्या निर्गुण निराकार देवावरती होती ते वचन मध्ये वचनांकित म्हणून पुढे आलेलं आहे. तर या ठिकाणी शरण अल्लम प्रभू म्हणत आहेत, अहो तुम्ही निराकार निर्माय असल्याने, तुम्ही निराकार आहात, निर्माय आहात, तुम्ही म्हणजे साक्षात शिव, निर्गुण निराकार शिव. आकाश प्रकाश नसताना, साक्ष सभा नसताना, चराचर सृष्टीची रचना झालेली नसताना सुद्धा, म्हणजे आपल्याला माहिती आहे की हजारो वर्षापूर्वी या पृथ्वी तलाची निर्मिती झालेली आहे. लाखो कोटी वर्षापूर्वी कशी निर्माण झाली आपल्याला माहिती आहे. बिग बँग थेरी आपल्याला फिजिक्समध्ये किंवा सायन्समध्ये माहिती आहे. बिग बँग थेरी एका मोठ्या तारेचा, जे काही पूर्णपणे मृत झालेला तारा होता, ते स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर त्याचे छोटे छोटे तुकडे झाले, जे थंड झाले ते ग्रह झाले, आणि जे थंड झाले नाही ते तारे राहिले. आणि ताऱ्याला स्वतःचा प्रकाश असतो आणि त्या ठिकाणी ग्रहांना स्वतःचा प्रकाश नसतो. तर अशा पद्धतीचं हे विज्ञान आपल्याला आजच्या काळामध्ये माहिती आहे. पण त्या वचनामध्ये 12व्या शतकामध्ये कुठलेही वैज्ञानिक नसताना त्या काळामध्ये शरण अल्लम प्रभू यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात लिखाण आणि ज्ञान किंवा विज्ञानाबद्दलचं चर्चा या ठिकाणी कशी काय केली आहे, तर हेच ते सिद्ध करतं. शरण अल्लम प्रभू हे जगातील पहिले स्पेस सायंटिस्ट आहेत. कारण या ठिकाणी वेगवेगळ्या ताऱ्यांविषयी सुद्धा त्यांनी या ठिकाणी बोललेलं आहे. आपल्याला माहिती आहे बऱ्याच पूर्व ग्रंथामध्ये भारत देशामध्ये 12व्या शतकाच्या अगोदरचे विविध ग्रंथ आहेत, त्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या धर्माच्या धर्मग्रंथामध्ये या ठिकाणी विज्ञानाबद्दल, या विश्वाच्या निर्मितीबद्दल सुद्धा बोलण्यात आलेलं आहे. पण सत्य त्यानंतर पूर्णपणे एका निर्णयावरती येऊन बोलण्याचं काम शरणांनी पूर्ण अनुभव आल्यानंतरच बोलण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळं शरणांचं वचन साहित्य खूप महत्वपूर्ण आहे. या ठिकाणी काय म्हणत आहेत, तर निराकार निर्माण आहेत, जे शिव आहेत ते निर्गुण निराकार आहेत. आपल्या लिंगायत धर्मामध्ये संकल्पना आहे की आपलं शरीर हेच मंदिर आहे, आपलं देह हेच देवालय आहे, आणि या देहालयामध्ये आपला जो प्राण आहे, आपला जो प्राणलिंग आहे, आपला जो आपण आपल्या भाषेमध्ये आत्मा म्हणतो, तोच शिव आहे. कारण की हा निर्गुण निराकार शिवाचेच आपण रूप होते. या पंचतत्वापासूनच प्रत्येक जीव सजीव निर्माण झाला आहे. या ठिकाणी दोन गोष्टी आहेत विश्वामध्ये, एक स्पेस आणि दुसरा मॅटर. आता सध्या जे काही आजूबाजूला आहे ते स्पेस आहे, आणि मी ज्या ठिकाणी बसलो आहे किंवा मी आहे तो मॅटर आहे. स्पेस अँड मॅटर, देर आर ओनली टू थिंग्स इन द युनिवर्स, स्पेस अँड मॅटर. इन द मॅटर देर आर द टू थिंग्स, वन इज द लिव्हिंग थिंग्स अँड अनदर इज द नॉन लिव्हिंग थिंग्स. वी नो दॅट.
आणि या ठिकाणी अशा पद्धतीनं हे स्पेस मॅटर पुढे आलेलं आहे. बिग बँग थेरी असेल त्याच्याही अगोदर ती निर्गुण निराकार तुम्ही आहात असं वक्तव्य या ठिकाणी शरण आलम प्रभू यांनी केलेलं आहे. अतिशय उत्कृष्ट विज्ञानवादी दृष्टिकोनातून परिपूर्ण सत्य या ठिकाणी शरण आलम प्रभू यांनी सांगितलेलं आहे. चराचर सृष्टीची रचना झालेली नसताना आधारातील विभूती काढून ही पृथ्वी स्थिर करण्यासाठी 65 कोटी विस्तीर्ण भूमंडलास घेरून वाहिले सप्तसागर. म्हणजे अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या संकल्पना त्या आहेत, खूप डिटेल आहेत त्या. तर त्या डिटेल संकल्पना समजून घेण्यासाठी आपल्याला बरेच ग्रंथांचं वाचन करावं लागेल, बऱ्याच संकल्पना समजून घ्याव्या लागतील. तशी या ठिकाणी पुढे आलम प्रभू म्हणत आहेत 86 कोटीपैकी 97 लक्ष अवधीपर्यंत भुवनमंडलास उदय झाले ब्रह्मांड. 86 कोटीपैकी म्हणजे आपल्याला माहित आहे इनफायनाईट स्टार्स या ठिकाणी विश्वतलामध्ये आहेत, इनफायनाईट गॅलेक्सी या ठिकाणी आहेत. आपण पाहू शकता युट्यूबवरती आपण लेटेस्ट रिसर्च पाहू शकता त्या ठिकाणी युनिव्हर्सची साईज काय आहे. आणि त्या पंचतत्वाचा आपण एक भाग आहोत आणि त्याचाच तो आपण भाग आहोत, म्हणजे त्या शिवाचाच आपण भाग आहोत, त्या निर्गुण निराकाराचाच भाग आहोत. म्हणून बसवांना या ठिकाणी म्हणतात की आपल्या शरीरामधलं जे काही चैतन्य आहे तीच शिवशक्ती आहे. त्याला इष्टलिंग योग साधनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला जाणवायचं आहे. इष्टलिंग हे खूप महत्वपूर्ण साधन आहे, ज्या साधनाच्या माध्यमातून आपण इष्टलिंग योग रोज 20 मिनिटे करून आपण त्या ठिकाणी वचन साहित्याचा अभ्यास करून आजच्या विज्ञान तंत्रज्ञान आधुनिकतेचा अभ्यास करून त्याला डोळ्यासमोर ठेवून या ठिकाणी आपण परिपूर्ण सत्याकडे पोहोचू शकतो. अशा पद्धतीचं हे वचन 12व्या शतकातलं आहे. तर 86 कोटीपैकी 97 लक्षावधीपर्यंत भुवनमंडलास उदय झाले ब्रह्मांड म्हणजे हे विश्व. म्हणजे अशा पद्धतीने एवढे इनफायनाईट युनिव्हर्स आहेत या ठिकाणी. 86 कोटीपैकी 97 लक्षावधीपर्यंत भुवनमंडलास, हे जे भुवनमंडल आहे, हे जे गॅलेक्सी आहे त्यामध्ये उदय झाले हे ब्रह्मांड, हे पृथ्वी, हे विश्व. आणि 66 कोटी तारमंडल म्हणजे 66 कोटी तारमंडल म्हणजे तारे, आपले तार स्टार्स, त्याला तारमंडल म्हणलेलं आहे. 66 कोटी तारमंडल, तारांचं मंडल. या ठिकाणी या तारमंडलला गॅलेक्सी सुद्धा वर्ड येऊ शकतो. ह्याला खूप महत्वपूर्ण चिंतन करून आपल्याला समजून घ्यावं लागेल. 66 कोटी तारामंडल म्हणजे प्रकाशमान होनी 12 ज्योती, स्थापुनी दावेलेली 14 भुवने, या जगातील लोकांचा घोळका राखणारा गुराकी आपण होनी. या ठिकाणी 84 लक्ष जीवराशींचा रक्षण करता आपण होनी, सर्वांच्या नाशाला रक्षणाला असलेली सत्यस्थिती मी जाणली. या ठिकाणी शरण आलम प्रभू म्हणत आहेत हे जे काही नाश विनाश, ही जी काही निर्मिती नष्ट होणे, हे जे काही आहे संकल्पना, त्याला परिपूर्ण जाणलंय. ते कशामुळे होतं, कसं होतं, हे सर्व जाणलेलं आहे. या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की लॉ आहे फिजिक्स मध्ये असेल किंवा सायन्स मध्ये की एनर्जी कांट बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉयड, बट वन फॉर्म ऑफ द एनर्जी कॅन बी कन्वर्टेड इनटू द अनदर फॉर्म अँड टोटल एनर्जी ऑफ द युनिव्हर्स इज कॉन्स्टंट. आणि एनर्जी क्रिएट करता येत नाही, नष्ट करता येत नाही, फक्त तिचं एका रूपातून दुसऱ्या रूपात रूपांतरण करता येतं. आपल्याला माहिती आहे बऱ्याच व्हिडिओज मध्ये मी सांगितलेलं आहे, मी त्या विषयावरती बोललेलं आहे. वेगवेगळ्या धर्माच्या ज्या संकल्पना आहेत, कोण म्हणतं गॉड म्हणतं, कोण अल्लाह असं म्हणतं, कोण परमेश्वर म्हणतं, कोण भगवान म्हणतं, कोण शिव म्हणतं. म्हणजे ह्या वेगवेगळ्या ज्या संकल्पना आहेत, माझं मत असं आहे की ह्या वेगवेगळ्या ज्या काही देवाच्या भगवानच्या संकल्पना आहेत तर ते निर्गुण निराकार या ठिकाणी आहेत आणि ते चराचरामध्ये बसलेले आहेत. म्हणून आपण कुठल्या तरी एक देवपूजक झालं पाहिजे. एक शरवादाला या ठिकाणी प्रत्येक धर्मानं प्राधान्य दिलेलं आहे. भलेही शब्द जरी वेगळे असले तरी ती ऊर्जा ही एक आहे. त्याला आपण शिव ऊर्जा म्हणू, त्याला आपण गॉड म्हणू, त्याला आपण अल्लाह म्हणू. प्रत्येक धर्माच्या संकल्पना वेगळ्या आहेत. तर आपण आता सध्या फक्त लिंगायत धर्माची जी काही संकल्पना आहे त्याबद्दल बोलूयात. तर हे निर्गुण निराकार शिव जे आहे ते तुमच्या शरीरामधल्या मंदिरातील प्राणामध्येच आहे. माणसाला किंमत देण्याचं तत्वज्ञान जर या जगामध्ये कोणाला असेल तर ते महात्मा बसवांनी आणलेलं आहे. म्हणून शरण तत्व आजच्या 21व्या शतकामध्ये खूप महत्वपूर्ण आहे. त्यानंतर या ठिकाणी शरण आलम प्रभू म्हणत आहेत सर्वांच्या नाशाला रक्षणाला असलेली सत्यस्थिती मी पाहिली आहे गुहेश्वरा, तुमच्या श्रीचरणी नमो नमो म्हणत असे. तर या ठिकाणी निश्चितच शरणांना अनुभव आला आहे प्राणलिंगाचा, आपल्या शरीराचा, ह्या विश्वाचा, ह्या मुख्य आपल्या शिव तत्वाचा. त्यामुळेच या ठिकाणी वचनाच्या माध्यमातून त्यांनी स्वतःचा अनुभव सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्या मूळ संकल्पना ज्या आहेत ते लिंग धारणा आणि इष्टलिंग योग साधना हे लिंगायत धर्माचं प्रथमाचरण आहे. दुसरं आपल्या कपाळावरती विभूती हे सकाळी असलीच पाहिजे. सकाळी आंघोळ केल्यानंतर आणि सायंकाळी आपण नित्य नियमाने विभूती लावली पाहिजे. त्यानंतर रोज 20 मिनिटे आपण
इष्टलिंग योग केला पाहिजे, इष्टलिंग शिवयोग केला पाहिजे, 5 मिनिटाची प्रार्थना आपण करू शकतो। त्यानंतर दिवसभर आपलं कायक वय कैलास आपलं शिक्षण आपण परिपूर्ण व्यवस्थित शिक्षण घेणं, आपलं शिक्षण म्हणजेच आपलं कायक काय आहे तो जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी तो कायकच झाला, त्या ठिकाणी शिक्षण पूर्ण करणं। त्यानंतर सायंकाळी आपल्या घरामध्ये आपल्या परिवारासोबत त्या ठिकाणी अर्ध्या तासाचा अनुभव मंडप आपण घ्यावा, ज्या ठिकाणी 5 मिनिटाची प्रार्थना, 15 मिनिटाचा इष्टलिंग सुयोग आणि अर्ध्या तासाचं चिंतन वचनावरती असेल की स्वतःच्या अनुभवावरती, आणि त्यानंतर आपण प्रसाद ग्रहण करू शकतो। म्हणजे अशा पद्धतीने परिपूर्ण संकल्पना, परिपूर्ण संस्कृती, परिपूर्ण एज्युकेशनल अवेअरनेस सुद्धा आपल्याला म्हणता येईल। 12व्या शतकामध्ये कुठल्याच प्रकारचं शिक्षण त्या काळात नसताना सुद्धा त्या ठिकाणी आपल्या अक्कनागम्मा असतील, त्या ठिकाणी गंगंबिका असतील, या वेगवेगळ्या शरणी, अक्कमहादेवी असतील, यांनी प्रत्येक महिलाला, प्रत्येक पुरुषाला शिकवून, कन्नड भाषा शिकून त्या ठिकाणी स्वतःच्या अनुभवाला व्यक्त करण्यासाठी कन्नड साहित्याचा उपयोग करून वचन पुढे आणलेले आहेत। आणि आपल्याला माहिती आहे वचन कशा पद्धतीने अनुभव मंडपामध्ये पुढे आलेत। तर इष्टलिंग धारणा, त्यानंतर वचन साहित्य आणि अनुभव मंडप हे मुख्य आहे आपलं। आपण ज्यावेळेस अभ्यास करतो भारतीय संस्कृतीचा, तर भारत देशामध्ये जे काही सर्वात पहिल्यांदा शिवसंस्कृती होती, त्यानंतर हळूहळू वैदिक संस्कृती आली, त्यानंतर महावीर परंपरा आली, बुद्ध परंपरा आली, त्यानंतर आपले महात्मा बसवण्यांची शरण परंपरा म्हणजे अनुभव मंडपाचं कार्य त्या ठिकाणी 12व्या शतकात झालेलं आहे। त्यानंतर वारकरी परंपरा, त्यानंतर आपले शीख धर्म, अशा पद्धतीने वेगवेगळे धर्म आणि परंपरा आणि संस्कृती आणि त्या काळातले महापुरुष त्या ठिकाणी पुढे आलेले आहेत। तर महत्त्वाचं सांगायचं झालं म्हणजे तर हे जे काही शैव आणि वैष्णव त्यानंतर जे निर्माण झाले शिवसंस्कृतीच्या नंतर, तर हे शैव वैष्णव असं म्हटलं जातं की शैवामध्ये जे काही 12 ज्योतिर्लिंग आहेत ते 12 ज्योतिर्लिंग हे महत्वपूर्ण आहेत। आता शंकराचार्य ही संकल्पना वेगळी आहे, शंकराचार्यांची संकल्पना हे जे काही आहे तर ते वेगळी आहे, आणि ही 12 ज्योतिर्लिंगाची संकल्पना वेगळी आहे, असे बरेच ठिकाणी व्हिडिओमध्ये बरेच आपले अभ्यासक बोलत असतात। तर हे म्हणजे सर्व पद्धतीचा अभ्यास त्या ठिकाणी 12व्या शतकामध्ये शरणांनी केलेला आहे। शैव संस्कृती असेल, वैष्णव संस्कृती असेल, त्यानंतर आपल्या भारत देशामधले जी काही मूळ शिव संस्कृती असेल, किंवा त्या अगोदर हे जे काही विज्ञान आपल्याला सांगतं कधी हे पृथ्वीची निर्मिती झाली, बिग बँग थेअरीच्या अगोदरचं सुद्धा चिंतन निश्चित अल्लम आणि विविध शरणांनी केलेलं आहे। त्यामुळेच असं वक्तव्य अनुभवाच्या माध्यमातून त्यांनी आपल्या वाणीच्या माध्यमातून, आपल्या लेखनाच्या माध्यमातून ह्या शिवाची, ह्या निर्गुण निराकार देवाची, ह्या परमात्म्याची या ठिकाणी संकल्पना पुढे आणलेली आहे। हे जाणून घेतलं पाहिजे। आपण अर्धवट माहिती घेण्यापेक्षा परिपूर्ण विज्ञान त्यामागचं काय आहे, त्यानंतर त्यामधले भक्तीचे जी काही कोणत्या संकल्पना आहेत, त्यानंतर देवाची कुठली संकल्पना आहे का, त्यानंतर अनुभव त्या ठिकाणी काय आहे, त्यानंतर कुठल्या मुद्द्याला धरून त्या ठिकाणी बोललेलं आहे, ह्या सर्व गोष्टीचा त्या ठिकाणी अभ्यास आपल्याला करावा लागेल। आणि अशा पद्धतीने आपण एक एक गोष्टी हळूहळू समजू शकतो। परिपूर्ण व्यक्ती हा कुठलाच नाही, परिपूर्ण वचन हे समजेल असं कधीच होणार नाही। त्यामुळं आपण हळूहळू ज्यावेळी साधना करतो, हळूहळू ज्यावेळेस आपण वचन वाचायला सुरुवात करतो, तर निश्चित आपल्याला हे 21व्या शतकानुसार अनुरूप आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाला धरून आणि हे जे काही मुख्य स्रोत आहे, हे मुख्य विश्व जे आहे, हे मुख्य हे जी शक्ती आहे त्याचं ओळख करून घेण्यासाठी आपल्याला इष्टलिंग साधना करावी लागेल। आणि अशा पद्धतीने परिपूर्ण तत्वज्ञान, जगत कल्याणाचं तत्वज्ञान 12व्या शतकामध्ये महात्मा बसवांनी 770 शरणांनी दिलेलं आहे। त्यामुळे याला जाणून घेणं हे प्रत्येक 10 कोटी लिंगायत बांधवांचं कर्तव्य आहे। आणि त्यासोबतच इतर सर्व जाती धर्म वर्ग पंथातील बांधवांसाठी हे तत्वज्ञान निर्माण करण्यात आलेलं आहे। तर विश्वाचं जगत कल्याण करणे, त्यासोबत लोकशाहीमय राष्ट्र राज्य निर्माण करणे, त्यानंतर जात वर्ण वर्ग विरहित समाज निर्मिती करणे, अशा पद्धतीचं अजेंडा 12व्या शतकात महात्मा गांधींनी राबवला। तो अजेंडा आपल्याला दिलेला आहे आणि त्या अजेंड्याचं पालन ह्या दिल्लीच्या संसदेमध्ये आता झालं पाहिजे। त्यासोबतच महाराष्ट्राची विधानसभा असेल, कर्नाटकमधील बेंगलोरची विधानसभा असेल, विधान भवन असेल, या ठिकाणी सुद्धा या चर्चेचं त्या ठिकाणी स्वागत झालं पाहिजे। सतत यावरती चिंतन झाल्यानंतर त्या ठिकाणी देश, राष्ट्र, त्या ठिकाणी आपलं घर, आपण स्वतः, आपले समाज बांधव परिवर्तित होईल आणि आपला जो मुख्य उद्देश आहे राज्य जे काही सुजलाम सुफलाम असेल, लोकशाही असेल, ते निर्माण आपण करू शकू। त्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या महापुरुषांचं चिंतन मनन करत राहावं लागेल। हळूहळू सर्वांना सोबत घेत पुढे जात राहावं लागेल। सर्वांना शरणू शरणार्थी।